आता आपण पाहणार आहोत आमचा खास कार्यक्रम ग्रामदेवता। ग्रामदेवता म्हणजेच परिसराचा गावागावांचा कारभार जिथून चालतो ते ठिकाण, जिथं जीवनाचं अस्तित्वच ग्रामदेवतेच्या साक्षीनं असतं, जिचा आदेश आणि आदर्श हा प्रमाण असतो। आज आपण दर्शन घेणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्याची ग्रामदेवता असलेल्या निंबादेवीचं। बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातलं निंबादेवीचं मंदिर अवघ्या तालुक्याचं ग्रामदैवत। या निंबादेवी मंदिराला हजारो वर्षांचा इतिहास आहे। सरस्वती या नदीचा उगमही इथूनच झाला असून विश्वगंगा आणि कमळजा या 3 नद्यांचा पूर्वाचल संगम इथे दिसून येतो। प्रयाग नंतर भारतातला हा दुसरा संगम आहे। सरस्वती, महालक्ष्मी आणि काली माता या 3 देव्यांचं त्रिमूर्त रूप इथे साकारलंय। 3 देवी, 3 नद्या आणि 3 प्राचीन कुंड असा तिहेरी संगम इथे बघायला मिळतो। म्हणजे इथे 9 दिवस नवरात्र असतो। 9 दिवस आमचे चैत्राचं नवरात्र आणि अश्विनचं नवरात्र असे 2 प्रकारचे नवरात्र इथे होत असतात। 9 दिवसात खूप मोठा उत्सव असतो इथे। म्हणजे भजन कीर्तन, पुन्हा भजन कीर्तन, महाप्रसाद, म्हणजे 9 दिवस इथे महाप्रसादाचा कार्यक्रम नेहमी सुरळीत दोन्ही टाइम चालू राहतो। 3 नद्यांच्या पूर्वाचल संगमावर वसलेली निंबादेवी परिसरातील शांतता आणि सात्विकता जपत भक्तांच्या मनाला सुख समाधान देणारी आहे। काळाच्या ओघात मंदिराची चांगलीच पडझड झाली आहे, पण नंतरच्या कालावधीत जीर्णोद्धार सुद्धा झाला। मंदिरावर कळसाचं काम झालं। या कळसावर 64 योगिनींची स्थापना करून 3 भव्य सभामंडपही इथे बांधण्यात आले आहेत। दवाखाना करण्यात आला। यात्रेकरूंसाठी भक्तनिवास झाले। देवीचा महिमा दिवसेंदिवस वाढतच गेल्याने नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली। शाकाहारी जेवणाचा नैवेद्य दाखवून नवस फेडण्याची इथे परंपरा आहे। माझं नाव सुवर्णा मोरे आणि मी राजूरला राहते सध्या। पण मी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा यात्रा इथं भरते, मोठी यात्रा भरते, तेव्हा या दिवशी मी इथं एक माझी श्रद्धा आहे की मातेसमोर जर आपण नतमस्तक झालं तर मनातली जी काही इच्छा असते ती माता आपल्या प्रयत्नाने आणि मातेच्या आशीर्वादाने ती पूर्ण होते। आणि मी जेव्हा माझं माहेर जरी राजूर असलं तरी मी जेव्हा माझ्या सासूरला इकडे वाडीला येते तेव्हा मी एकदा तरी मातेला भेट देते आणि इथं नतमस्तक होते किंवा आणि इथं पाया पडते आणि इथं थोडा वेळ बसून इथं असं आत्मचिंतन करते की आपल्यासाठी काय करायला पाहिजे आणि माता आपल्याला कशा प्रकारे साथ देईल। या ठिकाणी त्रिमूर्ती स्वरूपात श्री सरस्वती, श्री महालक्ष्मी आणि श्री महाकाली ह्या 3 देवींच्या प्रतिमा स्वयंभू प्रमाणात विराजमान आहेत। इथं 3 नद्या आणि 3 मूर्त्या तसेच 3 सीमा, यामुळे या तीर्थक्षेत्राचं महत्त्व पौराणिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे। इथे 3 कुंड असून अखंड पाण्याची धार वाहत असते। भारतातलं दुसरं पूर्वाचल संगम म्हणून या स्थानाचा बोलबाला झाल्यामुळे इथे भाविकांची मोठ्या प्रमाणात हजेरी लागते। गुढीपाडवा आणि दोन्ही नवरात्र उत्सवाला इथे मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते। श्रावणातल्या सोमवारी संगमावरच्या स्वयंभू शिवलिंगावर दुग्धाभिषेक केला जातो। इथल्या परिसराचे पौराणिक आणि धार्मिक स्थान पाहता शासनाने या मंदिराच्या विकासासाठी लक्ष दिल्यास प्रयागप्रमाणे इथे सुद्धा मोठं तीर्थस्थळ म्हणून विकास होऊ शकतो। संदीप शुक्लासह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, बुलढाणा।